काँग्रेस पक्षाची झाली आहे। त्यामुळे विरोधकांनी पहिले आरशामध्ये आपला चेहरा पाहिला पाहिजे, मग आम्हाला सल्ला दिला पाहिजे। दुसरा पक्ष एका पक्षाची वेगळ्या पक्षाची सीट डिक्लेअर करतो, मग तसं तुम्ही देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे उमेदवार म्हणून तुम्हीच जाहीर करून टाकले आधी? बिलकुल असं मी केलं नाही। ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही कल्याणची जागा घेणार का, मुख्यमंत्र्यांच्या मुलाची जागा घेणार का, आणि त्याच वेळी अनेक मीडियावाल्यांनी हे चालवलं की भाजपने श्रीकांत शिंदेंना विरोध केला। त्यावेळेस मी भाजपची भूमिका स्पष्ट केली की कल्याणची जागा शिवसेनेकडे राहील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंना आमचा कुठलाही विरोध नाही, आमचेही उमेदवार तेच असते। या संपूर्ण आता जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अक्षरशः महाभारतच सुरू आहे। शरद पवार आरोप करतायत, उद्धव ठाकरे आरोप करतायत, काँग्रेसचे आरोप तुमच्यावर होत आहेत। काँग्रेसने एक कॅम्पेन चालवली की आमच्या महागाईचा हिशोब तुम्ही का देत नाही। महागाई हा मुद्दा काँग्रेस वारंवार उचलते, खूप वर्षांपासून घेते। या महागाईच्या मुद्द्यावर आपलं काय म्हणणं आहे? कसं आहे की एखादा व्यक्ती एखादी मागणी करतो किंवा एखादा व्यक्ती एखादा विषय उचलतो तर लोक त्यांची क्रेडिबिलिटी पाहतात। त्यांची क्रेडिबिलिटी काय, त्यांचा पास्ट रेकॉर्ड काय आहे। एखाद्याने कर्तृत्व दाखवलं असेल आणि त्याने जर दुसऱ्याला प्रश्न विचारला की हे का झालं, तर त्याला प्रश्न विचारायचा अधिकार असतो। मी आपल्या फक्त लक्षात आणून देतो की 2009 ते 2014 UPAचं सरकार होतं आणि महागाई सातत्याने डबल डिजिटमध्ये होती, आणि NDAचं सरकार आता आहे, महागाई एकदाही डबल डिजिटपर्यंत गेलेली नाही। त्यामुळे महागाईच्या संदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार हा त्यांना त्या ठिकाणी नाही। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय, कोविडनंतर जगातले सगळे विकसित देश महागाईचा सामना करत आहेत आणि सगळ्या मोठ्या देशांमध्ये डबल डिजिटमध्ये इन्फ्लेशन आहे, डबल डिजिटमध्ये महागाई आहे। कोविडनंतरही प्रधानमंत्री महोदयांच्या नीतीमुळे भारत एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये महागाई डबल डिजिटपर्यंत पोहोचू शकलेली नाही। हे कसं शक्य झालं? मला असं वाटतं की मोदीजींनी जी काही एक फिस्कल पॉलिसी आणली, जो फिस्कल स्टिम्युलस दिला आणि योग्य वेळी योग्य लोकांना मदत, म्हणजे आज आपण जर विचार केला तर देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करतात, आणि त्याचवेळी देशामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करणाऱ्या ज्या MSME आहेत, या MSMEला योग्य वेळी क्रेडिट दिल्यामुळे त्या MSME जिवंत राहिल्या, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे फायदे मिळाले। कोविडनंतर सर्वात जास्त जगात MSME बंद पडल्या, त्यांच्यावर इफेक्ट झाला, भारतात तो झाला नाही, आणि त्यामुळे आपण आपली सगळी पत राखू शकलो आणि आपली महागाई देखील कंट्रोलमध्ये ठेवू शकलो। पुन्हा एकदा आरोपांकडे मी येतो की सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत। त्यातला भारतीय जनता पक्ष म्हणजे हा भ्रष्टाचारी जनता पक्ष आहे असा आरोप, हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय। अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये आणतात, भाजप ही वॉशिंग मशीन झाले, हे आरोप सातत्याने होत आहेत। पहिला माझं मत असं आहे की ज्यांची हयात भ्रष्टाचारामध्ये गेली ते लोक हे आरोप लावतात, हे किती हास्यास्पद आहे। ज्यांच्यावर खटले चाललेले आहेत, ज्यांना ऑलरेडी जेल झालेली आहे, जे बेलवर आहेत, असे लोक अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी लावत आहेत। असं आहे, हे खरंच आहे की काही लोकांवर केसेस असलेले आमच्या पक्षात आले, किती संख्या असेल, 2-3% असेल ती संख्या, त्याच्यावर नाही आहे। काही गोष्टी पॉलिटिकल रियालिटीच्या असतात, त्यामुळे असे लोक आले आहेत। पण मला असं तुम्ही दाखवू शकत नाही की कोणी आमच्या पक्षात आलं म्हणून त्याचे केसेस बंद करून टाकल्या, त्याचे खटले संपले। जी काही न्यायालयीन प्रोसेसने कोणाचं संपलं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण सरकारने कोणाला पाठीशी घातलं असं बिलकुल केलेलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आज अशा प्रकारचे आरोप लावणारे जे लोक आहेत, या लोकांनी त्यांच्या 10 वर्षाच्या राज्यकारभारात 12 लाख कोटी रुपयाचे घोटाळे केले आहेत।
12 लाख कोटी. हे 12 लाख कोटी देशाच्या विकासात आले असते तर देश बदलून गेला असता. सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय यांचं सरकार आहे आणि यांचा दबाव आणतात. पण तुम्हालाही माहिती आहे की खरं म्हणजे ईडीच्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट बऱ्याच तसा कमी आहे. पण तरीसुद्धा ईडीच्या केसेस गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी पाहतोय की ईडीच्या केसेस वाढल्यात. ईडीच्या केसेस का वाढल्या याचं कारण असं आहे की आपण एका ट्रान्सपरंट इकॉनॉमिक सिस्टीमकडे गेलो आणि GST वगैरे सारखे आपण कर प्रणाली आणल्यानंतर किंवा इन्कम टॅक्समध्ये आपण बदल केल्यानंतर देशामध्ये एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की ज्या ठिकाणी सगळे व्यवहार हे डिजिटली होतात त्यामुळे ते ट्रॅक होऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज ज्यावेळेस मनी लॉन्ड्रिंग होतं, पूर्वी कॅशचे व्यवहार होते, मनी लॉन्ड्रिंग लोकांच्या लक्षात यायचं नाही. आता कॅशचे व्यवहार हे तुलनेनं अगदी मिनिमम झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या ज्या डिजिटल सिस्टीम आहेत, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत, या इमिजिएटली एखादा घोटाळा झाला किंवा एखाद्याने मनी लॉन्ड्रिंग केलं, टॅक्सची चोरी केली, भ्रष्टाचार केला तर त्या संदर्भात माहिती देतात. आणि म्हणून ईडीचं महत्त्व वाढलं आहे. कारण मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात ईडीचा विशेष कायदा, बरं हा काही भाजप सरकारने तयार केलेला कायदा नाही आहे, UPAचं सरकार असताना चिदंबरम साहेबांनी तयार केलेला कायदा आहे. हो. आणि काळ्या पैशाशी डील करण्याकरता हा कायदा आम्ही करतोय अशी घोषणा चिदंबरम साहेबांनीच केली होती. त्यामुळे आज जर काळ्या पैशावर कारवाई होत असेल तर त्यांना ओरडता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, परवा देशाचे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की ईडीने केलेल्या केसेसमध्ये फार तर 2 किंवा 3% पॉलिटिकली अलाइंड किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित लोक त्याच्यामध्ये आहेत. 97% लोक असे आहेत की ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही आहे. तुम्ही म्हणताय की आमचं सगळं ऑलवेल आहे. आता सातत्याने हेडलाईन्समधल्या ज्या बातम्या आहेत त्यातल्या मी तुम्हाला काही सांगतो. भुजबळांना नाशिकची जागा मिळणार की नाही याच्यावरती चर्चा सातत्याने बातम्या चालू असतात. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगू शकता की नाशिकची जागा भुजबळांना आपण देतोय की नाही देतोय? प्रश्न भुजबळांना देतोय की नाही हा नाहीच आहे. प्रश्न आहे की ती जागा शिवसेना लढेल की राष्ट्रवादी लढेल. राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादी ठरवेल भुजबळ साहेबांना द्यायची की अन्य कोणाला द्यायची, तर भुजबळ साहेबांना देऊ शकतात. शिवसेनेला गेली तर शिवसेना ठरवेल ती कोणाला द्यायची. त्यामुळे जागा भुजबळ साहेबांना मिळेल की नाही असा विषयच चाललेला नाही आहे. विषय हा चालला आहे की जागा राष्ट्रवादीने लढवायची की शिवसेनेने लढवायची. शिवसेनेचा आग्रह आहे की आमची सिटिंग जागा आहे, सगळ्या आमच्या सिटिंग जागा आम्हाला मिळाल्यात, मग हीच एक जागा आमची सिटिंगची तुम्ही का घेता. राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आमचे तिथे आमदार आहेत आणि आम्हाला ओव्हरऑल मागच्या वेळेस तुमचेच 41 लोक निवडून आल्यामुळे आम्हाला ओव्हरऑल सीट्स ज्या आहेत त्या कमी मिळत आहेत. त्यामुळे आम्हाला एक ही जागा ॲटलिस्ट उत्तर महाराष्ट्रातली, आमचं पक्ष मजबूत आहे उत्तर महाराष्ट्रात, आम्हाला ही जागा द्यावी. दोघांचंही म्हणणं आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. त्यातनं एक मधला मार्ग आम्ही काढू. त्यामुळे ती जर जागा राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादी ठरवेल कदाचित भुजबळ साहेबांना देतील. ती जागा शिवसेनेकडे आलेली तर शिवसेना त्यांच्या नेत्याला देईल. पण हेमंत गोडसेंनी तर अगदी होळीच्या दिवशी पण आणि 2दा-3दा मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या मांडला होता की कार्यकर्ते घेऊन शक्तीप्रदर्शन केलं होतं. असं आहे की कार्यकर्त्यांना वाटू शकतं ना, आमच्याही कार्यकर्त्यांना वाटतं. कारण आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागी 3 आमदार आमचे आहेत 6पैकी. महानगरपालिका आमची होती. त्याच्यामुळे आमचेही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला आग्रह केला की ही जागा आपली आहे, आपण घेतली पाहिजे, ही आपली ताकद या ठिकाणी जास्त आहे. त्यांना समजावून सांगितलं की शेवटी आपण अलायन्समध्ये असतो तर काही ठिकाणी आपली मदत त्यांना होते, काही ठिकाणी त्यांची मदत आपल्याला होते. त्यामुळे आपल्याला मागणी करणं तुमचं योग्य आहे, पण शेवटी जो निर्णय होईल त्या निर्णयानुरूप गेलं पाहिजे. छगन भुजबळांचं नाव फार पूर्वी चर्चेत नव्हतं. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या बंगल्यावर वर्दळ वाढली आणि असा मेसेज आला आणि छगन भुजबळांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं की डायरेक्ट अमित भाई शहांकडूनच सांगितलेलं आहे की आता छगन भुजबळ तुम्ही लढा. मला असं वाटतं की असं अधिकृतपणे भुजबळ साहेब बोललेलं मला कुठेही ऐकिवात नाही. कार्यकर्ते काय बोलतात
या ऑफ संदर्भात द रेकॉर्ड चर्चा होती. नाही, या संदर्भात मी काही बोलण्याचं कारण नाही. ही गोष्ट निश्चित आहे की ज्यावेळेस आम्ही तिन्ही पक्ष अमित भाईंसोबत बसलो होतो त्यावेळी हा विषय निघाला होता आणि त्यावेळेस राष्ट्रवादीने हा विषय मांडला होता की आम्हाला ही सीट द्या आणि भुजबळ साहेबांसारखे मोठे नेते हे आमच्याकडे आहेत जे नाशिकच्या सीटवर जिंकू शकतात, त्यामुळे आम्हाला नाशिकची सीट हवी आहे, अशा प्रकारचा विषय त्यांनी मांडला होता. त्याचवेळी एकनाथराव शिंदे साहेबांनी विषय मांडला होता की माझी सिटिंग सीट आहे, त्यामुळे ही सीट काय तुम्ही घेऊ नका. आणि मग त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. आता दोघं आपापसात बसून चर्चा करतायत. भुजबळच का म्हणजे आता मनोज जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये भुजबळांनी सरळ सरळ एक संघर्ष केला, एक टोकाची भूमिका घेतली. ओबीसींचा नेता म्हणून भुजबळ हे प्रामुख्याने महाराष्ट्राकडे आता आपण त्यांना पाहतो. मग एक ओबीसी चेहरा भाजपला हवा म्हणून त्यांचं नाव पुढे येतंय की ओबीसी वोट बँक भाजपला देखील महत्वाची वाटते त्यासाठी हे पुढे नाव येते. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भुजबळ साहेबांना सीट द्यायची की नाही भाजपचा संबंध नाही. बरं, राष्ट्रवादीने जे ठरवायचं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सीट दिली, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत उभी राहील. शिवसेनेला सीट गेली, शिवसेनेने उमेदवार दिला, त्याच्याही मागे भारतीय जनता पार्टी ताकदीने उभी राहील. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला काय हवं आहे हा विषयच नाही आहे. भारतीय जनता पक्षाला खासदार हवा आहे, तो महायुतीचा हवा आहे. हां, आमच्या कार्यकर्त्यांना आमचा हवा आहे, पण जी काही पॉलिटिकल रियालिटी आहे ती अतिशय स्पष्टपणे आपल्या समोर आहे. आमच्या लोकांनी तयारी खूप केली. आमचे काही तिथले प्रमुख आहेत ते गेले वर्ष दीड वर्ष तयारी करत आहेत. त्यामुळे असं नाही की आमचाही नंबर नाही आहे तिथे. म्हणजे आम्ही पण मागू शकतो, 3 आमदार आहेत, पण आता जो काही निर्णय होईल आमचा झाला तर आमच्या पक्षात नसेल, शिवसेनेचा झाला त्यांच्या पक्षात नसेल, राष्ट्रवादीचा झाला तर त्यांच्या पक्षात नसेल. तुम्ही अजूनही स्पष्ट नाव तुम्हाला या मुलाखतीत देखील तुम्ही अजून जाहीर करत नाही आहात. मी तुम्हाला